लोकसभेच्या 5व्या टप्प्याचा मतदान आज अखेर संपलेला आहे। मी सध्या मुंबईमधल्या विलेपार्ले इथल्या एका मतदान केंद्रावर आहे आणि आपण जर बघितलं तर 5:59 पर्यंत नागरिकांना या ठिकाणी मतदानासाठी आत घेण्यात आलं होतं। मात्र आता आपण जर बघितलं तर बरोबर 6 वाजण्याच्या ठोक्याला कुलूप लावण्यात आलेलं आहे। म्हणजेच आता 6 नंतर कुठलाही मतदार जर या मतदान केंद्रावर आला तर त्याला आतमध्ये घेण्यात येणार नाही। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की जोपर्यंत 6 वाजेपर्यंत कुठलाही मतदार जर या ठिकाणी आला तर त्याला आत प्रवेश दिला जाईल। मात्र आता 6 वाजल्याच्या नंतर कुठलाही मतदार जर या ठिकाणी आला तर त्याला प्रवेश जो आहे तो नाकारण्यात येणार आहे। कारण की निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना आहेत की जे कोण मतदार 6 वाजल्याच्या आधी म्हणजेच 5:59 जरी मतदार त्या गेटवर असेल तरी निवडणूक आयोग त्या मतदाराला आत घेऊ शकतो। मात्र 6च्या टोक्याला बरोबर विलेपार्लेमधलं हे तेच शहाजीराजे मनपा शाळेचं मतदान केंद्र आहे की ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी मोठी रांग लागली होती। मात्र आता हे निवडणूक मतदान केंद्र जे आहे ते बंद पडलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे, सुरक्षाकर्मी जे आहेत ते देखील आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आता मतदान केंद्र जे आहे ते बंद करण्यात आलेलं असून मुंबईतलं मतदान, राज्यातलं अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपुष्टात आलेलं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।